जय माता दी. नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि उपवासाची तयारी जोरात सुरू असेल. तर आता उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वरीचा भात म्हणजेच भगर असे ठराविक पदार्थ डोळ्यासमोर येतात, नाही का? मग उपवासाचे रोज रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास रेसिपी, उपवासाचा क्रिस्पी आणि जाळीदार डोसा. तर हा डोसा बनवायला खूप सोपा आहे आणि उपवासाच्या चटणीसोबत खायला याची चव अप्रतिम लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी भगर घेतलेली आहे. तर ती भगर मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजत ठेवलेली आहे. तर ती आता छान भिजून झालेली आहे. तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, मोठं भांडं घेतलं आहे. तर त्यात मी ती भिजवलेली भगर टाकून घेणार आहे. त्यानंतर त्यात टाकायची आहे हिरवी मिरची. तर मी ती हिरवी मिरची टाकून घेते. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकतात. तर मी ते शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, शेंगदाण्याचं पावडर. तर मी याला भाजून याचा कूट बनवून घेतलेला आहे. तर मी तो इथे 3 ते 4 चमचे टाकून घेतलेला आहे. त्याचनंतर इथे मी बटाटे घेतले आहे, बटाटे बॉईल करून घेतलेले होते. तर मी इथे 3 बटाटे टाकून घेते आहे, छोट्या साईजमधले आहेत. त्यानंतर टाकून घ्यायचं आहे जिरं. जिरं हे ऑप्शनल आहे, तुम्ही जर उपवासाला खात असाल तरच टाका. आम्ही खातो तर मी त्या हिशोबाने जिरं टाकून घेतलेलं आहे. तर याला छान आता बारीक करायचं आहे. तर आता बघू शकतात आता हे बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे, पण घट्ट आहे. तर आता डोस्याचं बॅटर म्हटलं म्हणजे मग थोडं घट्टच असतं, पातळ असतं. म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर मी त्यात आता साधारण 1 कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे किंवा 1 वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर याला पुन्हा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. तर आता हे छान बारीक करून झालं आहे. तर तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर मी आता याला एका बाउलमध्ये काढून घेते. तर तुम्ही बघू शकतात की जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे. तर अशा पद्धतीने बॅटर असायला हवं. तर इथे मीठ चेक करून घ्याल, कारण मीठ जर व्यवस्थित असेल तरच कोणत्याही पदार्थाला चव येते. तर मी इथे तव्यावर टाकून घेतलेला आहे. तर याला झाकून द्यायचं आहे आणि लगेच झाकण काढायचं, त्याला जास्त वेळ लागत नाही. तर वरून तुम्ही तूप, बटर, तेल काहीही लावू शकता. तर मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे, तर मी तिथं ते टाकून घेते. आता इथे तूप चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण डोस्याला तूप व्यवस्थित लागेल. आता हे छान पसरवून झाले. तर मी आता याला पलटवून घेते. बघू शकतात किती छान शेकला गेलेला आहे, अजिबात चिपकलेला नाही आहे आणि छान जाळीदार डोसा तयार झालेला आहे. तर मी आता याला पलटवून घेते. तर दुसऱ्या साईडने छान शेकलं गेलेलं आहे. अशाच पद्धतीने मी अजून डोसे तयार करून घेते. हलक्या हाताने पसरवायचं. हे बघा, हे नाहीतर असं उलटून येतं, म्हणून नाही पसरवलं तरी चालेल, काही जाड होत नाही, अगदी व्यवस्थित तयार होतो. यालाही त्याच पद्धतीने झाकून होऊ देईल आणि लगेच झाकण काढून पलटवून घेईल. पटापट डोसे तयार होतात. मध्यम आचेवर करायचे, फुल गॅसवर नाही करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही डोसे नक्की बनवून बघा. तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही भगरचे डोसे बनवलेले आहे. खूप छान लागतात, आवडीने सगळेच खातील.
आणि नवीन काहीतरी रेसिपी आहे, सर्वच खुश होतील. तर हाही मी तुम्हाला व्यवस्थित पलटवून दाखवते. तर हाही खूप छान तयार झालेला आहे. अजिबात चिकट पण होत नाही, खूप छान तयार होतात. तर मी तुम्हाला हाताने दाबूनही दाखवते, बघू शकतात. अजिबात चिपकत नाही, चिकट नाही, खूप छान झालेले आहेत. मागच्या साईडने व्यवस्थित शेकून झालेले आहेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा या नवरात्रामध्ये. आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.